हॅलो इंजिनियर्स. 28 डेज टू 16 ऑगस्ट, 16 ऑगस्टला आपली परीक्षा असणार आहे. 16 ऑगस्टपर्यंत अभ्यास कसा कवर करायचा, या 28 दिवसांमध्ये तुम्ही कसा कसा अभ्यास एकदम 100% कवर करू शकता, ते या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी तुम्हाला सांगते मी की बरेच विद्यार्थी मायक्रो नोट्स खूप विचारत आहेत. तर हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे @MPSC-ITI, तुम्ही या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपल्या मायक्रो नोट्सचा यूज करू शकता. त्यावरती आपण टॉपिक 1 जे मायक्रो नोट्स दिलेले आहेत, खूप विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होत आहे, कारण की इट इज द बेस्ट प्रोडक्ट. खूप जेवढं परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, ज्याच्यावरती 100% क्वेश्चन्स येऊ शकतात, असं बसून टीमनी मागच्या वर्षीचा जो आत्ताच पेपर झालेला आहे 24चा, त्याला ॲनालाइज करून त्याच्या आधी DVETकडे व्हायचे, तर ते सगळे पेपर ॲनालिसिस करून महत्त्वाचे पटपट तुम्हाला तुम्ही एक नोट्स जरी वाचले तर 2-2, 3-3, 4-4 मार्क्स तुमचे सिक्युअर होतील असे बनवलेले आहे. आणि म्हणूनच ज्यांना कळालेलं आहे दोज नोट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, ते त्याच्या मागे लागलेले आहेत. तर नोट्स हळूहळू सुटत आहेत. बट नाव ह्या 28 दिवसाचा तुमचा प्लॅन कसा असायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगते. हे बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याकडे खूप बॅचेस घेऊन ठेवलेल्या आहेत. खूप म्हणजे जो फाउंडेशन कोर्स आहे तो घेऊन ठेवलेला आहे. मग आता या कोर्सचा उपयोग कसा करायचा, 28 दिवसांमध्ये मी हे संपवू शकतो का? नीट ऐका इथून पुढे लेक्चर. तुम्ही हे जे 20 टॉपिक्स आहे ते मी तुम्हाला बरोबर संपवून देणार आहे. बरोबर त्याचा अभ्यास करवणारे, असं नाही की 1 टाईम अभ्यास करायचा आहे, आपल्याला 2 फेजेसमध्ये करायचा आहे. फर्स्ट टाईम अभ्यास, सेकंड फेजमध्ये रिव्हिजन करायची. प्लस हा अभ्यास करत असताना रोज एक टेस्ट सिरीज पण आपल्याला सोडवायची आहे. बुलेट प्रूफ प्लॅन आहे, 100% वर्क करणार आहे. नीट लक्ष द्या. फर्स्ट थिंग मला तुमच्याकडून लागत आहे, एका दिवसातून तुम्ही मला कमीत कमी 6 तास देणं अपेक्षित आहे. वेदर यू आर वर्किंग ऑर इफ यू आर नॉट वर्किंग. जर वर्किंग नसाल तर तुमचं तर हे अजून लवकर होऊ शकतं, 3 रिव्हिजन होऊ शकतात तुमच्या. बट इवन इफ यू आर वर्किंग, सकाळी तुम्ही मला 2-1 तास देऊ शकता. 5 वाजता उठून बरेच जे MPSC-ITI प्रिपरेशन करताय ते ऑलरेडी वर्किंग आहेत किंवा ITI इन्स्ट्रक्टर एक्सेट्रा आहे. 9-10 वाजेपासून तुमचा रोल चालू होतो जॉबचा, तर त्याआधी तुम्ही 5 वाजेपासून तर एक 7, 7:30, 8 वाजेपर्यंत वेळ द्यायचा आहे. त्यानंतर थोडासा ऑफिसमध्ये वेळ द्यायचा आहे टेस्ट वगैरे सोडवायला, आणि जेव्हा एकदा ऑफिस संपलं त्यानंतर घरी आल्यानंतर वेळ द्यायचा आहे. डे वाईज, पर डे वाईज पण मी तुम्हाला स्टडी प्लॅन सांगणार आहे. आधी 28 दिवस कसे आपण उपयोग करायचा. समजा तुम्ही आपली फाउंडेशन बॅच घेतलेली असेल, आपली MPSC-ITI फाउंडेशन बॅच जर तुम्ही घेतली असेल, तर त्यामध्ये आपले सुमारे 60 लेक्चर्स आहेत, 60 लेक्चर्स. ओके, आता हे 60ही लेक्चर तुम्ही पहिल्या 16 दिवसांमध्ये संपवू शकता इफ यू फॉलो दिस स्ट्रॅटर्जी. असं नाही आहे की बसलो आम्ही आणि जे वाटेल ते लिहून टाकलेलं आहे. एक विद्यार्थी 6-7 तास वेळ देऊन कितपत अभ्यास करू शकतो त्यानुसार हे बनवलेलं आहे. एकदम विचार करून बनवलेलं आहे, काहीच असं हवेतून आलेलं नाही आहे, ॲनालाइज करून केलेलं आहे. हे बघा, पहिले 16 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट फेज असणारे हा तुमचा, आणि तुम्हाला सगळे 60ही लेक्चर या पहिल्या 16 दिवसांमध्ये कवर करायचे आहे. मग तुम्हाला याच्यासोबत आपले जे नोट्स आहेत तुम्ही ते नोट्स वाचू शकता म्हणजे वाचायचेच आहेत. तुम्ही एक तर फुल फ्लेजेड वाचा किंवा मायक्रो नोट्स वाचा, तुमच्यावरती अवलंबून आहे. पण पहिल्या 16 दिवसांमध्ये 60ही लेक्चर करायचे आहे. आणि मग लेक्चर्सला किती वेळ द्यायचा आहे दिवसातून? 4 तास. ठीक आहे, 4 तास 15 मिनटं. कसं सांगितलेलं आहे, कारण की आपलं प्रत्येक लेक्चर हे 1 तास किंवा 1 तास 15 मिनटाचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही एका दिवसामध्ये 3 लेक्चर करू शकता. 4 hours 15 minutesमध्ये 3 to 4 लेक्चर्स तुम्ही करू शकता. आता मॅम हे कसं करायचं, तर तुम्ही दिवसात असा प्लॅन करून ठेवायचा. काय आहे प्लॅन? मॉर्निंगमध्ये तुम्ही आधी 3 तास द्यायचे. लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं मी तुम्हाला की तुम्ही सकाळी 5 वाजेपासून 7पर्यंत 8पर्यंत असा वेळ देऊ शकता, 7:30पर्यंत, कसंही तुमच्या सोयीनुसार. या 3 तासाच्या वेळेमध्ये तुम्हाला कंपल्सरीली हे टार्गेट अचीव करायचं आहे 2 लेक्चर्सचं. का? मॉर्निंगमध्ये आपलं माइंड फ्रेश असतं
आपण जोही टास्क दिलेला आहे तो फ्रेश माइंडनी फास्ट करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे फास्ट. आणि सेकंड थिंग आहे आपली स्मरणशक्ती त्यावेळेला भयंकर स्ट्रॉंग असते. तुम्ही जेही वाचलं आहे ते पटकन लक्षात राहतं. म्हणून सकाळी तुम्हाला हे 2 लेक्चर्स कवर करायचे आहे. त्यानंतर आफ्टरनून सेशनला तुम्ही जिथे कुठे वर्क करत असाल थोडाफार वेळ काढून, किंवा जर तुम्ही प्रवास करत असाल तर प्रवासामध्ये तुम्ही एक टेस्ट सिरीज या टॉपिक रिलेटेड जे तुम्ही 2 लेक्चर्स करत आहात, प्रत्येक टॉपिकची प्रत्येक लेक्चरचे आपल्याकडे लेक्चर वाईज MCQs आहेत, तुम्ही ते सोडवायचे आहेत. सोडवायचं प्लस ॲनालिसिस करायचा. ॲनालिसिसचा व्हिडिओ मी नेक्स्ट उद्या किंवा परवा घेऊन येईल की टेस्ट सोडवल्यानंतर त्याचं ॲनालिसिस कसं करतात. जे चुकलेले आहे ते का चुकलं होतं माझं, मी गेस मारला होता की नॉलेजमध्येच काही गॅप होता की कन्फ्युजन होता, अभ्यास केल्यानंतरही येत नव्हतं, या गटामध्ये तुम्ही टाकायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती वर्क कसं करायचं आहे. प्लस जे तुमचे आन्सर्स बरोबर पण आले तर तेही कसं काय बरोबर आलं, तुक्का मारून बरोबर आलं, 100% लक्षात होतं की मला गेस केलं मी. तुक्का आणि गेसमध्ये फरक आहे. इंट्युशन म्हणजे मला वाटतंय म्हणून हे करून टाकलं. आणि एक कुठेतरी ऐकलं होतं, आत्ता नीट आठवत नाही आहे, बट हां हे आन्सर असू शकतं. जो हे आन्सर असू शकतं कुठेतरी ऐकलं होतं, हा एज्युकेशनल गेस आहे, हा चालतो. पण ते जे इंट्युशनवाला आहे तो एज्युकेशनल गेस नाही आहे, तो फक्त मला वाटतंय म्हणून आहे, असं या प्रकारचं आहे. तर तुम्ही अशी टेस्ट सिरीज सोडवायची. कसं ॲनालिसिस करायचं उद्या मी सांगेल तुम्हाला. तसं आपल्या प्रत्येक बॅचमध्ये सर तर सांगतातच. इव्हिनिंग सेशनला जेव्हा तुम्ही जॉब वगैरे करून आलेले आहात, मस्तपैकी घरी आल्यावर हातपाय धुवून चहा वगैरे पिला आहे, त्याच्यानंतर जेवणाच्या आधी तुम्ही हे मला 2.5 आवर्स द्यायचे, ज्यामध्ये तुम्ही अजून डेली 1 to 2 लेक्चर्स करणार आहात. म्हणजे एका दिवसामध्ये तुम्ही 2 जर वर केले तर खाली जर तुमची कॅपॅसिटी असेल 1च तासाचं लेक्चर असेल तर अजून 2 करू शकता किंवा 3 करायचं. या हिशोबाने तुम्ही विचार करा, एका दिवसामध्ये जर तुम्ही 3 ते 4 लेक्चर केले तर 16 दिवसात तुमचे 60पेक्षा जास्त, आय गेस 64 लेक्चर्स होतात. आपले 60च लेक्चर आहे. सो दिस प्लॅन सूट्स वेल बेस्ट. आत्ता 28 दिवस आहे, आत्ताच करू शकता. अजून 3-4 दिवस मागे पुढे झाले तर वेळ गेलेली असणार आहे. पुन्हा सांगते, आत्ता वेळ गेलेली नाही आहे, आत्ता तुम्ही अभ्यास करू शकता. इथून पुढे 5 दिवसानंतर तेव्हाही वेळ गेलेली असणार आहे, पण एवढी नाही. कसं त्याचं प्लॅन करायचा ते याच्यानंतर सांगणार आहे. ठीक आहे. मग त्यानंतर सेकंड फेजमध्ये 28 दिवसामधले 16 दिवस आपण हे करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट टाईम रिव्हिजन करणार आहे. एकदा अभ्यास करून परीक्षेमध्ये आपल्याला काहीच फायदा होत नाही. सगळं हे वाचलंय ते वाचलंय, हे आन्सर असू शकतं ते असू शकतं असं वाटतं. म्हणून आपल्याला 2 वेळेस अभ्यास करायचा आहे. 28 दिवसातले उरलेल्या 17व्या दिवसापासून तर 28th डेपर्यंत म्हणजे उरलेल्या एक 11-12 दिवसांमध्ये आपल्याला ही स्ट्रॅटर्जी हवी आहे. रॅपिडली तुम्हाला सगळे नोट्स वाचायचे आहे. इथे मायक्रो नोट्सचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. इथे तुम्ही फुल फ्लेजेड नोट्स वाचले, कॉन्सेप्ट समजून घेतल्या की इथे तुम्ही मायक्रो नोट्स वाचू शकता, जे की तुम्हाला फास्ट रिव्हिजन करवतील. या वेळेला तुम्ही सुट्टी पण घेणं अपेक्षित आहे तुमच्या जॉबवरनं, म्हणजे तुम्ही 100% देऊ शकता. इथे तुम्ही 5 तास लेक्चर ऐकायला देऊ शकता. म्हणजे सेकंड टाईम पण जर तुम्हाला लेक्चर ऐकायचे असतील तर तुम्ही फाउंडेशन बघू शकता, नाही तर तुम्ही क्रॅश कोर्सचेही लेक्चर बघू शकता. आता मॅडम तुम्ही एवढं सगळं बोलत आहे, या कोणत्या बॅचेस आहे, येते त्याच्यावरती पण येते, मी सांगते तुम्हाला सगळ्या गोष्टी, कोणत्या बॅचेस आहे, कोणत्या बॅचमधून हा सगळा फायदा होतो सांगते. प्लस तुम्ही इथे पण टेस्ट सिरीज सोडवायची आहे. दिवसातले एक 6 तास जरी इथे दिले तरी आपल्याला होत आहे. ठीक आहे. आता हे कोणत्या बॅचबद्दल बोलते मी, हे बघा, ही फाउंडेशन बॅच आहे आपली. फाउंडेशन बॅचमध्ये तुम्हाला टोटल 60 लेक्चर्स आहे, मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. इथे तुम्हाला डिटेल्ड नोट्स प्लस मायक्रो नोट्स मिळणार आहेत. प्लस या बॅचमध्ये टेस्ट सिरीज पण इन्क्लुडेड आहे. या बॅचमध्ये क्रॅश कोर्स पण इन्क्लुडेड आहे. जर तुम्ही फाउंडेशन बॅच घेतली तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. ठीक आहे. ओके. म्हणजे हे जे टोटल 60 लेक्चर्स होते ते आपल्याला इथे संपवायचे आहे. आता कळत आहे. त्यानंतर जो हा वाला 12 दिवसाचा वेळ आहे तिथे तुम्हाला हा क्रॅश कोर्स संपवायचा आहे. जे हे डिटेल्ड नोट्स आहेत ना ते तुम्हाला या 16 दिवसांमध्ये अभ्यास करायचे आहे. आणि हा जो 12 दिवसाचा रिव्हिजन
चा वेळ आहे, रॅपिड रिव्हिजनचा वेळ, त्यावेळेला तुम्ही मायक्रो नोट्स वापरू शकता. त्यानंतर जी टेस्ट सिरीज आहे ती सब्जेक्ट म्हणजे टॉपिक वाईज, त्यानंतर टॉपिकमध्ये पर सब टॉपिकवरती पण टेस्ट सिरीज आहे, ती सगळी तुम्ही इथे सोडवू शकता. ठीक आहे. आता अजून एक दुसरा पर्याय आहे माझ्याकडे तुमच्यासाठी. पहिले 13 टॉपिक जे आहेत ना तुमच्या सिलेबसमध्ये ते थोडे सोपे आहे. 12 टॉपिक. 13व्या टॉपिकपासनं टॉपिक नंबर 13 टू टॉपिक नंबर 20 लेंदी आहेत, अवघड आहेत, MBA रिलेटेड आहे, फायनान्स आहे, HR आहे, बऱ्याच वेगवेगळ्या डिफरंट गोष्टी आहेत, अकाउंटिंग वगैरे, बुककीपिंग एक्सेट्रा, खूप गोष्टी आहेत. थोडं जड जातं ते डोक्याला. जर तुम्ही एक अजून माझा प्लॅन ऐकला तर तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. तुम्ही काय करू शकता, पहिले 13 लेक्चर जे आहेत ते तुम्ही फाउंडेशनचे ऐकायचे. पहिले 12 टॉपिक जे आहेत ते तुम्ही फाउंडेशनचे ऐकायचे. फर्स्ट 12 टॉपिक्स याचे सुमारे असतील बघा एक 22 ते 23 लेक्चर्स. ठीक आहे. हे तुम्ही ऐकायचे फाउंडेशनचे. इथून पुढचे म्हणजे टॉपिक नंबर 13 टू 20 तुम्ही ऐकायचा क्रॅश कोर्सचा. इथे आपण महत्त्वाच्या सगळ्या संकल्पना तर कवर करणार आहे, प्लस जो टाईम कन्झ्युमिंग वेळ होता फाउंडेशन बॅचचे नंबर ऑफ लेक्चर्स 60 होण्याचं कारण आहे टॉपिक नंबर 13 ते 20. टॉपिक नंबर 13 ते 20 हार्ड आहे, बराच वेळ लागलेला आहे ते शिकवायला. तो वेळ भरून काढण्यासाठी तुम्ही 13 ते 20साठी क्रॅश कोर्सचे लेक्चर्स बघू शकता. आता मॅडम फाउंडेशन आणि क्रॅश कोर्स एकाच ठिकाणी कुठे मिळतील? फाउंडेशन कोर्स या बॅचमध्ये. पुन्हा आत्तापर्यंत जेवढं सांगितलं, इथून पुढे आता दुसरा प्लॅन. ज्यांच्याकडे 6ही तास नाही आहे त्यांनी काय करायचं ते इथून पुढे 1-2 मिनटामध्ये मी सांगणार आहे. आत्तापर्यंत जो प्लॅन होता तो ऐकून घ्या. इफ यू गाईज हॅव 6 अवर्स, इफ वेदर यू आर वर्किंग, जरी तुम्ही वर्किंग नसाल तेव्हा तर तुमच्याकडे आहेच, पण तुम्ही वर्किंग असाल तर मी आत्तापर्यंत एवढं रामायण सांगितलं की तुम्ही कसा वेळ काढू शकता. जॉबला जायच्या आधी 2 लेक्चर्स करायचे, प्रवासामध्ये किंवा जॉबमध्ये हसल करून तुम्ही टेस्ट सिरीज सोडवायची आहे, घरी आल्यानंतर तुम्ही अजून 1 ते 2 लेक्चर्स करायचं आहे. हा सगळा हसलचा काळ पहिल्या 16 दिवस राहणार आहे. उरलेला जो 12 दिवसाचा काळ आहे त्यामध्ये रिव्हिजन करायची आहे, प्लस क्रॅश कोर्स करायचा आहे. इथेच एक दुसरा प्लॅन मी तुम्हाला सांगितलं, वेळ वाचवायचा असेल तर पहिले 12 टॉपिक फाउंडेशनचे करा, 13 ते 20 टॉपिक तुम्ही क्रॅश कोर्सचे करू शकता. या सगळ्या गोष्टी कुठून पॉसिबल आहे? इफ यू बाय दिस फाउंडेशन बॅच. आता कशी घ्यायची मॅम? तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन संगम स्पर्धा टाकलं तर आपली ॲप येऊन जाईल. ॲपवरती गेल्या ॲप इन्स्टॉल करायची, अकाउंट बनवायचं, रजिस्ट्रेशन करायचं, MPSC सेक्शनमध्ये गेले की तुम्हाला फाउंडेशन बॅच दिसून जाईल. आता माझ्या त्या अजून प्रिय विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्याकडे दिवसातले 6ही तास नाही आहे किंवा ते तितके स्ट्रॉंग इनफ नाही आहे, डेडिकेटेड इनफ नाही आहे की ते 6 तास देऊ शकतात. इफ यू गाईज कॅन गिव्ह 4 hours पर डे, तर तुमच्यासाठी दिस थिंग इज परफेक्ट. दिस क्रॅश कोर्स सूट्स वेल फॉर यू. इथे तुमचे डेली लेक्चर्स होत आहेत. परवापासूनच ही बॅच चालू झालेली आहे. रोज लेक्चर्स होतात सपोज 1.5 hourचा. ठीक आहे. तुम्ही काय करायचं आहे, 1.5 hour लाईव्ह लेक्चर ऐकायचं. लेक्चर किती वाजता होतं मॅम? 8 वाजेपासून तर 9 किंवा 9:30 वाजेपर्यंत हे लेक्चर होतं आपलं. तुम्ही ऑफिसहून आल्यानंतर रात्री हे लेक्चर ऐकायचं. तुम्हाला दुसऱ्या दिवशी मायक्रो नोट्स भेटून जातात. याच्या मायक्रो नोट्सला रिव्हिजन करायची आणि टेस्ट सिरीज या बॅचमध्ये इन्क्लुडेड नाही आहे, पण जर तुम्ही ही बॅच घेत असाल क्रॅश कोर्स तर टेस्ट सिरीजवरती तुम्हाला ऑफ आहे. 999ची टेस्ट सिरीज जी आहे ती तुम्ही 666मध्ये घेऊ शकता संगमची. तर हे बघा, नुसता अभ्यास करणं महत्त्वाचं नाही आहे. ऑब्व्हियसली काय करायचं ते मी तुम्हाला इथे सांगायला आले आहे, पण मला लोकांचं नाही माहिती त्यांच्याकडे काय अवेलेबल आहे. माझ्याकडे संगमकडे काय अवेलेबल आहे ते मी तुम्हाला सांगून स्ट्रॅटर्जी सांगत आहे. इफ यू वॉन्ट टू बाय दिस यू कॅन बाय इट. इट इज 100% मोस्ट ऑथेंटिकेटेड सोर्स राईट नाव इन मार्केट फॉर MPSC ITI. बाकी काय चालू आहे ते मला माहिती नाही. इफ यू हॅव जॉईंड एनी अदर कोर्स स्टील अशा प्रकारे तुमचा कोर्स संपवा हे मला तुम्हाला इथे सांगायचं आहे. ठीक आहे. नुसता अभ्यास करून फायदा नाही आहे. टेस्ट इज द utmost priority which you have to give.
तुम्ही 1.5 आवर लेक्चर करायचं आहे. मायक्रो नोट्स वाचायला तुम्हाला हार्डली 10 ते 15 मिनटं लागतात, तरी मी 20 मिनिट्स म्हणत आहे. आणि 1.5 आवर तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व करणं प्लस ॲनलाइज करायला द्यायचं आहे. म्हणजे 1, 2 आणि हा 3 तासाचा तुमचा वेळ आहे. तरी आपल्याला थोडा वेळ उरत आहे. बट वॉट आय वॉन्ट टू से, 3 to 4 आवर्स जर तुम्ही दिले, लेक्चर केलं, लगेच लेक्चरमध्ये शिकलो आहे त्याची रिव्हिजन केली, टेस्ट दिली, लगेच दुसऱ्या दिवशीचं लेक्चर केलं, तुम्हाला जर हा एवढा हसल नसेल करायचा, पण तुम्ही डेडिकेटेड असाल, 100% तुम्हाला पास व्हायचंच आहे, तर हा पहिला प्लॅन भयंकर भारी होता. 28 दिवसाचा प्लॅन, डेली प्लॅन मी तुम्हाला सांगितलेला आहे. नसेल होत तर ओनली क्रॅश कोर्स इज द थिंग विच विल हेल्प यू आत्ता या मोमेंटला. ठीक आहे. आता आपली ही टेस्ट सिरीज आहे. जर तुमचा अभ्यास झालेला असेल किंवा तुम्ही कुठेतरी बॅच केली असेल, पुन्हा नाही काही करायचं असेल, तर ही 999ची आपली टेस्ट सिरीज आहे. तुम्ही ही बाय करू शकता. ओनली टेस्ट सिरीज जर घ्यायची असेल तर. फाउंडेशन घेत असाल तर टेस्ट सिरीजची गरज नाही आहे, त्याच्यात ऑलरेडी इन्क्लुडेड आहे. क्रॅश कोर्स जर तुम्ही घेत असाल तर हीच टेस्ट सिरीज तुम्हाला 666 या ऑफरमध्ये मिळणार आहे. क्रॅश कोर्स घेतल्यानंतर मला कॉल करा, मी तुम्हाला पर्सनली कुपन कोड देत असते. आता मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट जी प्रत्येक विद्यार्थ्याला आपली बघायला त्यांना बघायची आहे, दॅट इज दिस मायक्रो नोट्स. हे बघा, आता पहिलं लेक्चर आपलं परवाच झालेलं आहे. पहिल्या लेक्चरचे हे मायक्रो नोट्स आहेत. हा कॉम्पोनंट जो आहे मायक्रो नोट्सचा, हा क्रॅश कोर्समधला आहे. पुन्हा सांगते, फाउंडेशन बॅच जर तुम्ही घेतली तर त्याच्यात तर मिळणारच आहे. क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला हे मायक्रो नोट्स मिळतात. आता बघा, पहिला टॉपिक आहे तुमचा जनरल एज्युकेशन इन इंडिया. आय होप यू गाईज कॅन सी. त्यामध्ये आपण तुम्हाला जनरल एज्युकेशन सिस्टीम शिकवलेली आहे. फर्स्ट लेक्चर यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट पण टाकलं आहे. आधी जाऊन ते लेक्चर बघा, मग हे नोट्स बघा, तुम्हाला कळेल काय म्हणायचं आहे मला. मग आता टॉपिकमध्ये फक्त जनरल एज्युकेशन देऊन दिलेलं आहे, इंडियन एज्युकेशन सिस्टीम दिली. आपण त्याला बायफर्गेट केलं आहे की बाबा एन्शंट काळामध्ये काय काय कसं कसं होतं. एन्शंट काळामध्ये तक्षशिला, नालंदा ह्या 2 खूप मोठ्या आपल्याकडे, म्हणजे अक्षरशः एशियामधनं बरेच विद्यार्थी शिकायला यायचे इथे. अशा या युनिव्हर्सिटी होत्या. तक्षशिला आत्ताच्या पाकिस्तानमध्ये आहे, नालंदा आत्ताच्या बिहार रिजनमध्ये आहे. याचा पिरियड काय आहे, इसवी सन पूर्वी 6th to 5th सेंचुरी. मी इथे शिकवत नाही आहे तुम्हाला, बट सांगत आहे. असे आपण तुम्हाला एकदम छान सेग्रिगेटेड बायफरगेटेड नोट्स दिलेले आहे. एन्शंट काळ झाला की मेडिवलमध्ये काय होतं, कॉलोनियल पिरियड म्हणजे ब्रिटिश काळामध्ये काय काय होतं आपल्याकडे, ईस्ट इंडिया कंपनीनी काय काय केलं, मग त्यानंतर वुड्स डिस्पॅच आलं, हंटर कमिशन आलं, एज्युकेशन रिलेटेड सगळं. आणि मग आपल्याला एकदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्समध्ये इंडियन गव्हर्नमेंटनी कोणते कोणते कमिशन्स आणले, काय काय रिफॉर्म्स केले, ते सगळं आपण इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर आत्ताच्या कॉन्टेम्पररी काळामध्ये काय काय चालू आहे एज्युकेशन सिस्टीममध्ये, समग्र शिक्षा अभियान वगैरे वगैरे, ते आपण तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे पहिलं लेक्चर झालं की तुम्ही लगेच हे नोट्स वाचाल, त्यानंतर लगेच तुम्ही MCQs सोडवाल. हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी जो आपण टॉपिक शिकतो त्याच्यावरती लगेच तुम्हाला इथे MCQs बघायला मिळतात. पटपट पटपट MCQs तुम्ही सोडवू शकता. फर्स्ट टॉपिक डन अँड डस्टेड आहे, सोडला, दुसऱ्या दिवसाच्या लेक्चरसाठी रेडी. दुसऱ्या दिवसाचं लेक्चर झालं, मी लगेच नोट्स वाचले, नोट्स वाचल्यावर लगेच MCQs सोडवले. हे असे मला सगळे एकाच ठिकाणी भेटत आहे. लेक्चर, नोट्स, टेस्ट सिरीज सगळे एका ठिकाणी आहे. मी रॅपअप करत आहे आणि असं करत करत 1 to 20 लेक्चर्स मी करून टाकत आहे. दॅट शुड बी युअर स्ट्रॅटजी राईट नाव. आणि हे पण नोट्सच आहेत तुमचे विथ रिस्पेक्ट टू जनरल एज्युकेशनच, पण सेकंड लेक्चर झालं होतं आपलं याचं. तर अशा प्रकारे हे सगळे नोट्स आहेत. ठीक आहे. बोर्ड्स अँड काउन्सिल्स काय काय आहे, एक्झाम क्वालिफाईंग बॉडीज काय काय आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा आपण इथे दिलेलं आहे. सो दॅट इज इट. दिस वॉज द स्ट्रॅटजी विच आय हॅव टोल्ड यू राईट नाव. इफ यू गाईज are okay with it, you can go, you can proceed, because it is well trusted, well analyzed
स्टडी विच आय हॅव बॉट फॉर यू. बाकी नसेल करायचं तर मग कोणी कितीही सांगितलं तुम्हाला ह्या स्टेजवरती येऊन तरी तुम्ही करणारच नाही. बट हे केलं तर सांगत आहे RTO AMVIमध्ये प्रत्येक इंजिनियर फॉर्म भरणार आहे. तिथे कॉम्पिटिशन खूप आहे. MPSC ITIलाच का एवढं प्राधान्य द्यायचं आहे? कॉम्पिटिशन कमी आहे. एक्सपिरियन्स क्रायटेरियामुळे खूप कमी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे. परीक्षा दिल्यावरती एकदम हाय लेवल पेईंग तुम्हाला जॉब मिळणार आहे. समजून या काय सांगत आहे. ऑल द बेस्ट. लास्ट 28 days फॉलो दिस स्ट्रॅटजी. मार्क माय वर्ड्स. थँक्यू.